Hello friends, today we discuss the next article and that one is nothing but the second part of this topic, that is the colloids. Okay, आपल्याला माहिती आहे इन द टॉपिक ॲडसॉर्प्शन अँड कोलॉइड्स हा टॉपिक आपण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला म्हटलं होतं की याचे आपण दोन पार्ट्स करूया. नंबर फर्स्ट वन इज द ॲडसॉर्प्शन अँड सेकंड वन इज नथिंग बट द कोलॉइड्स. आता त्यातला पहिला जो पार्ट आहे आपला ॲडसॉर्प्शन तो आपण कंप्लीट केलेला आहे. ओके, मग ॲडसॉर्प्शनची डेफिनिशन वगैरे सगळं आपलं झालेलं आहे. त्याच्यामधलं महत्त्वाचं आर्टिकल लक्षात ठेवा अँड दॅट इज नथिंग बट द फ्रेंडलिच ॲडसॉर्प्शन आयसोथर्म. आणि ॲप्लिकेशन्स ऑफ ॲडसॉर्प्शनमध्ये का नाही कॅटॅलिसिस जे आपण घेतलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये ते मात्र जरा थोडंसं व्यवस्थित करा. का तर CETमध्ये कॅटॅलिसिसमध्ये एन्झाईम कॅटॅलिसिसमध्ये तुम्हाला एन्झाईमची अशी स्पेसिफिक नावं विचारली जातात, लक्षात घ्या. ओके, मग आता त्याच्यामध्ये आपल्याला आता नंतर तो पार्ट पूर्ण केल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे दॅट आर द कोलॉइड्स. आता कोलॉइड्स हा पार्ट चालू करताना थोडंसं ॲक्च्युली आपल्याला काय घेणार, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कोलॉइड्स, या यू कॅन से हाऊ द कोलॉइड्स आर प्रिपेअर्ड, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ कोलॉइड्स, असं आपल्याला एक आर्टिकल आपण क्लिअर करत जाणार आहे. याच्यामध्ये आपल्याला आता पहिल्यांदा टाइप्स ऑफ कोलॉइड्स हे सुद्धा आपण नंतर घेऊया. पण टाइप्स ऑफ कोलॉइड्स हे आर्टिकल घेत असताना देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ द कोलॉइड्स. खरं तुम्हाला 12th स्टँडर्डला एक टॉपिक आहे दॅट वन इज नथिंग बट द सोल्युशन्स. म्हणजे सोल्युशन्स या टॉपिकमध्ये तुम्ही काय शिकणार आहे 12th स्टँडर्डला, सोल्युशन्स अँड क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ॲक्च्युली टॉपिकचं नाव फक्त सोल्युशन्स आहे. मग सोल्युशन्समध्ये तुम्ही का नाही टाईप ऑफ सोल्युशन शिकणार आहे. मग ते टाईप ऑफ सोल्युशन आणि आपल्याकडे टाईप ऑफ कोलॉइड्स जवळपास सिमिलर आहे. म्हणजे माझं सजेशन असं राहील की समजून चाला तुम्ही टाईप ऑफ कोलॉइड जर केलं ना तर तुम्हाला टाईप ऑफ सोल्युशन्स करायची गरज नाहीये, किंवा टाईप ऑफ सोल्युशन्स केलं तर टाईप ऑफ कोलॉइड्स करायची गरज नाही. आता 11th स्टँडर्डमध्ये ज्या वेळेस आपण समजा सुरुवातीला कोलॉइड्स घेणार आहे तर बिफोर दॅट फर्स्ट वी कॅन डिस्कस हिअर व्हॉट इज द सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय आपण क्लिअर करूया, म्हणजे आपलं ते 12वीचं आर्टिकल तुमचं इथंच क्लिअर होऊन जाईल. ओके, सपोज वी कॅन कन्सिडर हिअर दॅट इज द सोल्युशन. यू नो व्हेरी वेल द सोल्युशन इज प्रिपेअर्ड from the combination of the solute and solvent. हे आपल्याला माहिती आहे. सोल्यूट प्लस सॉल्वंट घेतलं की देर इज द फॉर्मेशन ऑफ अ सोल्युशन. व्हॉट इज द सोल्यूट? यू नो व्हेरी वेल द सोल्यूट इट इज अ कंपाऊंड विच कॅन बी युज्ड इन अ स्मॉल अमाऊंट. ओके, जे कमी अमाऊंट मध्ये आपण वापरतो त्याला आपण सोल्यूट म्हणतो. अँड व्हॉट इज द सॉल्वंट? द सॉल्वंट इज अ कंपाऊंड विच कॅन बी युज्ड इन अ लार्ज अमाऊंट, या यू कॅन से मोर अमाऊंट. ॲट दॅट टाइम दॅट वन इज कॉल्ड एज द सॉल्वंट. ओके, आता असं जर म्हटलं बघा लक्षात घ्या, आणि मी जर असं केलं कन्सिडर करा, when you can consider and that one is nothing but the silica. बघा मी काय म्हणतोय, सिलिका म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण वाळू म्हणतो. ओके, सिलिकाचा केमिकल फॉर्म्युला आहे SiO2. म्हणजे वाळू घेतली मी, थोडीशी घेतली, ठीक आहे, आणि ते कशामध्ये टाकली तर लार्ज अमाऊंट ऑफ वॉटरमध्ये टाकली. म्हणजे सिलिका प्लस वॉटर घेतलं, मग सोल्यूट प्लस सॉल्वंट. म्हणजे समजून चला मी 100 ml वॉटर घेतलं, ठीक आहे. सपोज दिस वन इट इज द बीकर. इन दिस बीकर यू कॅन टेक हिअर 100 ml वॉटर अँड इन दॅट वन सम दॅट आर द सिलिका मोलिक्युल्स. म्हणजे थोडीशी वाळू टाकली. मग त्याला सोल्युशन म्हणायचं का? तर त्याला सोल्युशन आपल्याला म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही? तर दॅट सिलिका डज नॉट कम्प्लिटली डिझॉल्व इन अ वॉटर. म्हणजे हा जो सोल्यूट आहे दॅट सोल्यूट पार्टिकल्स आर नॉट कम्प्लिटली डिझॉल्व्ड इन वॉटर. ॲट दॅट टाइम यू कांट से दॅट इज द सोल्युशन. म्हणजे तुम्हाला सिलिका प्लस वॉटर याला आपण सोल्युशन म्हणू शकत नाही. म्हणजे सोल्युशनची तुम्ही डेफिनेशन करताना लक्षात घ्या, मी ऍक्च्युली कोलॉइड घेतोय पण त्याच्यामध्ये मी 12वीचं आर्टिकल इथंच क्लिअर करतोय. का तर दोघांच्यातलं कंपॅरिझन केलं तर तुम्हाला सोपं जाईल. सोल्युशनची डेफिनेशन करताना आपण काय करतो की सोल्यूट इज नथिंग बट सोल्यूट प्लस सॉल्वंट दॅट इज कॉल्ड एज अ सोल्युशन. नाही बाळांनो, लक्षात घ्या, सोल्यूट प्लस सॉल्वंट असं म्हणून चालत नाही. हा एक आहे, व्हॉट इज द सोल्यूट? इट इज द सबस्टन्स विच कॅन बी युज्ड इन द स्मॉल अमाऊंट. What is the solvent? It is the substance which can be used in a large amount या more amount. ओके, हे सोल्यूट आणि सॉल्वंटच्या डेफिनेशन झाल्या. पण व्हॉट इज द सोल्युशन? तर सोल्युशन जर आपल्याला घ्यायचं आहे तर आपल्याला माहिती आहे स्मॉल अमाऊंट मध्ये समजून चला आपण NaCl वापरलं आणि त्याच्यामध्ये जर समजून चला आपण वॉटर टाकलं. म्हणजे when you can consider here these are the NaCl particle, this one it is nothing but the water molecules, and that what happens here that NaCl particles can be completely dissolved in a given solution and there is the formation of a aqueous NaCl.
म्हणजे NaCl सॉलिड घेतलं, त्याच्यामध्ये आपण वॉटर टाकलं, तर मग मात्र आपल्याला इथं NaCl चं सोल्युशन मिळतं. त्याला आपण म्हणतो ॲक्वियस NaCl. ॲक्वा मीन्स वॉटर, आपल्याला माहिती आहे. म्हणजे इथं जे तयार झालं याला तुम्ही सोल्युशन म्हणतात. दिस इज द सोल्युशन, दिस इज नॉट अ सोल्युशन. मग याला सोल्युशन का म्हटलं आपण? तर NaCl कम्प्लीट डिझॉल्व झालं वॉटरमध्ये. लक्षात आलं का बघा. मग सोल्युशनची डेफिनिशन नेमकी काय? व्हॉट इज द सोल्युशन? सो सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन डिफाइन द सोल्युशन, द सोल्युशन इज अ, व्हॉट आय से, सगळ्यात महत्वाचा शब्द आहे, सोल्युशन इज अ होमोजिनियस. लक्षात येतंय का बघा. या एका शब्दाला तुम्हाला 12thला 1 मार्क आहे. इट इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more than 2 substances. लक्षात आलं? 2 or more than 2 substances. That one is called as more than 2 substances. That one is called as the solution. लक्षात घ्या. म्हणजे when you can say what is the homogeneous mixture? Homo means same. And genius, that one is nothing but there is the only one layer. म्हणजे आपण इथं काय केलं तर in a beaker when you can take the small amount of NaCl, when you can add the water, at that time what happens here? There is the only one layer is formed and that is the aqueous NaCl. म्हणजे इथं फक्त तुम्हाला NaCl चं काय मिळालं? सोल्युशन मिळालं. त्याला म्हणायचं होमोजिनियस. लक्षात घ्या. सोल्युशनचे बाळांनो 2 टाइप्स आहेत. नंबर फर्स्ट वन इज द होमोजिनियस अँड सेकंड वन इज कॉल्ड ॲज हेटरोजिनियस. आता हेट्रो म्हटलं की लक्षात आलं 2 वेगवेगळे लेयर. म्हणजे मगाशी आपण इथं काय केलं तर दॅट वन इज नथिंग बट इन दिस बीकर यू कॅन टेक द वॉटर अँड देयर इज अ सम दॅट इज द सिलिका मोलिक्युल्स. हे काय? सिलिका मोलिक्युल्स आहे. हे काय? वॉटर आहे. 2 वेगवेगळ्या लेयर मिळाल्या ना आपल्याला. मग अशा जर 2 वेगवेगळ्या लेयर मिळाल्या तर त्याला हेटरोजिनियस म्हणायचं. पण हे ऍक्च्युअली सोल्युशन नाहीये का? तर इथं हा सोल्यूट या सॉल्व्हंट मध्ये होमोजिनियसली मिक्सअप झाला नाही. आणि म्हणून सोल्युशनची डेफिनेशन ज्यावेळेस आपण घेऊ ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हियर? द सोल्युशन इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more than 2 substances. That one is called as the solution. मग सोल्युशन साठी तुम्ही NaCl प्लस वॉटर घ्या किंवा समजून चला देयर आर द डिफरंट सोल्युशन्स विच कॅन बी प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी. केमिकल लॅबोरेटरी आपल्याला माहिती आहे. आपल्या केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये आपण वेगवेगळी सोल्युशन्स बनवतो. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे मिल्कचं एक्झाम्पल घ्या, दॅट इज ऑल्सो सोल्युशन. A1 तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही अलॉयचं एक्झाम्पल घ्या बाळांनो. लक्षात घ्या. मेटल अलॉयज आपल्याला माहिती आहे. मेटल अलॉयज मध्ये आपण काय करतो तर 2 डिफरंट मेटल्स कॅन बी होमोजिनियसली मिक्सअप विथ इच अदर. सोल्युशन म्हटलं की असं डोळ्यापुढे आणू नका की पाण्यामध्येच एखादा सबस्टन्स टाकला पाहिजे, असं काही नाहीये. लक्ष देताय का बघा. तिथं आपण सोल्यूट आणि सॉल्व्हंट अशा 2 वेगवेगळ्या टर्म वापरणार आहे. त्याच्याशीच रिलेटेड आपल्याला इकडे यायचं आहे. पण एक गोष्ट महत्वाची सगळ्यात काय तर सोल्युशन इट इज अ ट्रान्सपरंट इन नेचर. लक्षात येतंय का बघा. सोल्युशन हे काय तर ट्रान्सपरंट आहे. कारण क्लिअर कट तो सोल्यूट त्या सॉल्व्हंट मध्ये पूर्णपणे डिझॉल्व्ह होऊन जातो. ओके. आपल्याला असे सोल्यूट पार्टिकल त्याच्यामध्ये दिसत नाहीत. लक्षात घ्या. म्हणजे दॅट वन इज द सोल्युशन इज अ ट्रान्सपरंट इन नेचर. फाइल वे कॅन कन्सिडर हियर दॅट इज द मोलिक्युलर साइज ऑफ सोल्यूट पार्टिकल. सोल्यूटची जी मोलिक्युलर साइज आहे किंवा पार्टिकल साइज आहे इट इज अ व्हेरी 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 small in nature. It is at about 0.1 to 2 nanometer. This one it is the solute particle size in a solution. म्हणजे सोल्यूटची जर का समजा ही पार्टिकल साइज आहे तर मग मात्र त्याला काय म्हणायचं सोल्युशन म्हणायचं. मग असे जर आपण आता सोल्युशन घेतलं तर सोल्युशन आणि कोलाइड याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? मग व्हॉट इज द कोलाइड? सी फर्स्ट वन व्हॉट आय से हियर द कोलाइड इट इज ऑल्सो अ सोल्युशन. बघा मी काय म्हटलं कोलाइड हे सुद्धा एक प्रकारचं सोल्युशनच आहे. कोलाइड मध्ये सुद्धा सोल्यूट प्लस सॉल्व्हंटच असतं. सोल्यूट म्हटलं की स्मॉल अमाऊंट, सॉल्व्हंट म्हटलं की लार्ज अमाऊंट. हे सुद्धा कोलाइड मध्ये असतंच. लक्षात घ्या. फक्त फरक काय तर सोल्युशन घेतलं तर हे मात्र कसं आहे तर इट इज द होमोजिनियस इन नेचर. ओके. इट इज द होमोजिनियस. म्हणून मगाशी आपण डेफिनेशन काय घेतली तर होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more than 2 substances. That one is called as a solution. ओके. आता या होमोजिनियसच्या ऐवजी समजून चाला जर का हेटरोजिनियस मिक्सचर तयार झालं
हेट्रोजिनियस मिक्सचर पण सोल्युशन, सिलिका प्लस वॉटर नाही, हे पहिल्यांदा क्लिअर करा. आता याचं कारण देतो तुम्हाला, समजून चला. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये पण गंमत कशी आहे बघा. तिथं 3 टाइप्स आहेत. व्हॉट आर दॅट वन? इफ यू कॅन कन्सिडर द सोल्यूट कॅन बी डिझॉल्व्ड इन अ सॉल्व्हंट. ओके, मग आपण कमी जो घेतला त्याला सोल्यूट म्हटलं, जास्त घेतला त्याला सॉल्व्हंट म्हटलं. मग सोल्यूट प्लस सॉल्व्हंट घेतलं काय होईल? तर सोल्यूट कॅन बी कम्प्लिटली डिझॉल्व्ड इन अ गिव्हन सबस्टन्स. म्हणजे तो पूर्णपणे काय होऊन जाईल? विरघळून जाईल सॉल्व्हंट मध्ये. मग पाणी असेल किंवा आणखीन कोणताही सॉल्व्हंट तुम्ही वापरू शकताय. म्हणजे कम्प्लीट डिझॉल्व्ह झाला तरी मग त्याला तुम्ही सोल्युशन म्हणता. पहिला पॉइंट क्लिअर. कदाचित असं पण होऊ शकतं, व्हॉट आय से हियर, देयर इज द पार्टली डिझॉल्युशन ऑफ दॅट सोल्यूट पार्टिकल. जर का हा सोल्यूट पार्टिकल जो आहे तो पार्टली, दॅट वन इज कॉल्ड एज द स्पेरिंगली सोल्युबल. लक्ष देताय का बघा, स्पेरिंगली म्हणजे पार्टली सोल्युबल. याच्यासाठी सगळ्यात चांगलं एक्झाम्पल तुम्हाला देतो, अँड दॅट वन इज नथिंग बट द कॅल्शियम कार्बोनेट प्लस वॉटर. ओके, आता तुम्ही म्हणाल की कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय? तर व्हेन यू कॅन से, सपोज फॉर एक्झाम्पल, अगदी शुद्ध मराठी तुमच्या माहितीसाठी सांगतो, तंबाखूचा चुना घ्या, लक्षात घ्या, आणि तंबाखूचा चुना पाण्यामध्ये टाका. मग तुमच्या लक्षात येईल, चांगलं स्टर करा त्याला. अगदी तंबाखूचा चुना तुम्ही पाण्यामध्ये टाकला, दॅट वन इज नथिंग बट द कॅल्शियम कार्बोनेट विच कॅन बी कन्व्हर्टेड टू कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ओके, त्याचे हायड्रोलिसिस होतं. आपण आपल्या माहितीसाठी घेऊया. समजा तंबाखूचा चुना जर मी पाण्यामध्ये टाकला आणि चांगलं स्टरिंग केलं तर मग काय होतं? तर तो तंबाखूचा चुना पूर्णपणे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. थोडा वेळ थांबला तर तुम्हाला अगदी खाली बॉटमला, त्या ॲपरेटरच्या बॉटमला खाली तंबाखूचा चुना तसाच बसलेला दिसेल, थोडाफार तरी, बरोबर. आणि पूर्णपणे म्हणजे काय म्हणून आपण त्याला इनसोल्युबल आहे असं पण नाहीये, म्हणजे अजिबातच विरघळला असं पण होत नाही. का? तर ज्या पाण्याचा आपला अगोदर कलरलेस वॉटर होतं त्याला थोडा का होईना असा टर्बिड नेचर मिळतं, थोडंसं व्हाईट कलर मिळतो आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की दॅट गिव्हन सोल्यूट पार्टिकल विच कॅन बी पार्टली डिझॉल्व्ड इन अ सॉल्व्हंट, इट कॅनॉट बी कम्प्लिटली डिझॉल्व्ड, या इट कॅनॉट बी कम्प्लिटली इनसोल्युबल. कम्प्लीट सोल्युबल पण नाही, कम्प्लीट इनसोल्युबल पण नाही. ॲट दॅट टाइम दॅट वन इज कॉल्ड द पार्टली डिझॉल्व्ड. लक्षात आलं बाळांनो. अँड व्हेन यू कॅन से हियर, इफ यू कॅन से देयर इज द फॉर्मेशन ऑफ द सोल्युशन when the solute particle can be partly dissolved in a solution, at that time that is called as colloids, because it is a heterogeneous mixture. म्हणजे तिथं तुम्हाला काय मिळालं? 2 लेयर मिळाले ना. तंबाखू चुना पण थोडा खाली बसला, पर सॉल्व्हंट पार्टिकल पण आहेत, म्हणजे 2 लेयर मिळाल्या. थोडक्यात काय, इफ देयर इज द फॉर्मेशन ऑफ अ हेट्रोजिनियस मिक्सचर इन विच इफ द गिव्हन सोल्यूट पार्टिकल कॅन बी स्पेरिंगली सोल्युबल या पार्टली सोल्युबल या पार्टली डिझॉल्व्ड इन अ गिव्हन सॉल्व्हंट, ॲट दॅट टाइम दॅट वन इज कॉल्ड एज द कोलॉइड्स. लक्षात येतंय का बघा. आणि कदाचित तिसरा टाइप कोणता असू शकतो? तर व्हेन यू कॅन कन्सिडर हियर दॅट सोल्यूट पार्टिकल आर कम्प्लिटली, बघा लक्षात घ्या, कम्प्लिटली इनसोल्युबल. फॉर एक्झाम्पल सिलिका इन वॉटर, पाण्यामध्ये वाळू टाकली, अजिबातच काय फरक पडत नाही, पाणी आहे तसं, वाळू आहे तशी, अजिबात विरघळत नाही, कम्प्लिटली इनसोल्युबल. म्हणजे इथं तुम्हाला सोल्युशन मिळणार नाही. हे आहे, हे ट्रू सोल्युशन झालं. कारण का? होमोजिनियस मिक्सचर. आणि हे जे तयार झालं ना, दॅट वन इज कॉल्ड एज द कोलॉइड्स. आता लक्षात आलं का बघा बाळांनो. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर, सपोज फॉर एक्झाम्पल, व्हेन यू कॅन कम्पेअर बिटवीन द सोल्युशन अँड कोलॉइड्स, व्हॉट आय से, सी फर्स्ट वन, suppose for example you can think about the solution and second one is nothing but the colloids. At that time what is the comparison? The solution is a homogeneous mixture, it can be having the homogeneous nature, correct? While the colloid is a heterogeneous mixture. आपल्या माहितीप्रमाणे आपल्याला समजेल असं समजून घ्या बाळांनो. लक्ष देताय का बघा. सोल्युशन जर घेतलं ना तर इट इज अ ट्रान्सपरंट इन नेचर. मग अशा आपण इथं लिहिलेलं, बरोबर आहे, ट्रान्सपरंट असतं, बरोबर. पण कोलॉइड हे अगदी ट्रान्सपरंट नसणार आहे. म्हणजे तंबाखूच्या सोल्युशनचं तुम्हाला डोळ्यापुढे आलं असेल, कॅल्शियम कार्बोनेट प्लस दॅट इज द वॉटर. किंवा सगळ्यात चांगलं एक्झाम्पल कोलॉइडसाठी मिल्क घ्या, लक्षात घ्या, दूध घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दूध हे ट्रान्सपरंट नाही, इट इज अ एक्झाम्पल ऑफ अ कोलॉइड. ओके, म्हणजे दिस वन इट इज अ
ट्रान्सल्युसंट. लक्षात येतंय का बघा. ओके, म्हणजे थोडंसं अर्धपारदर्शक. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, ट्रान्सल्युसंट म्हणजे थोडंसं पारदर्शक, म्हणजे पूर्णपणे अपारदर्शक आपण म्हणतो ना आपण, दॅट इज नथिंग बट द ओपेक. ओपेक पण नाहीये आणि ट्रान्सपरंट पण नाहीये, म्हणजे थोडंसं अर्धपारदर्शक असतं, त्याला म्हणायचं ट्रान्सल्युसंट. आलं लक्षात. व्हेन यू कॅन कन्सिडर इन केस ऑफ सोल्युशन द मोलिक्युलर साइज ऑफ दॅट या पार्टिकल्स ऑफ द सोल्यूट इट इज द 0.1 to 2 नॅनोमीटर. ही पार्टिकल साइज आहे. याची जर घेतली तुम्ही तर दॅट इज द 2 to 500 नॅनोमीटर. दॅट पार्टिकल साइज ऑफ दॅट सोल्यूट पार्टिकल इट इज कॉल्ड एज द कोलॉइड्स. लक्षात घ्या बाळांनो. म्हणजे अगदी कोलॉइडची एक्झाम्पल आपण पुढे आणखीन घेणार आहे, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. ओके, म्हणजे याप्रमाणे तुम्हाला आणखीन एक्झाम्पल्स देता येतील. मग कोलॉइड म्हणजे कळलं. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल काही वेळा असं होतं की सोल्युशन तयार होतं पण पार्टिकल साईज मोठी असेल तर त्यातलं बऱ्यापैकी सोल्यूट पार्टिकल तिथं तळाशी जाऊन बसतात त्या सॉल्व्हंटच्या. उदाहरणार्थ एक साधं एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लहान बाळांची जी औषधं असतात बघा, समजून चला फॉर एक्झाम्पल लहान बाळांची जर का औषधं घेतली तुम्ही तर एखादं समजून चला लिक्विड असेल तर त्याच्यावर लिहिलेलं असतं शेक वेल बिफोर यूज. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, ते औषध वापरायच्या आधी हलवायचं आहे. असं का हलवायचं, तर ते औषध जर तुम्ही बघितलं ना तर तळाशी असं तुम्हाला सॉलिड मटेरियल दिसतं आणि वर लिक्विड मटेरियल दिसतं. म्हणजे इथं यांची पार्टिकल साईज आहे का ना ही थोडीशी जास्त आहे. लक्षात येतंय का बघा. असं जर असेल म्हणजे पार्टिकल साईज अबाउट 500 नॅनोमीटर असेल का नाही तर ॲट दॅट टाइम दॅट वन इज कॉल्ड एज द सस्पेन्शन. आलं लक्षात. सस्पेन्शन हे सुद्धा हेट्रोजिनियसच आहे, पण मात्र सस्पेन्शन हे कसं आहे तर इट इज नथिंग बट द ओपेक, म्हणजे थोडक्यात अपारदर्शक आपण म्हणतो त्याप्रमाणे. लक्षात येतंय. मग आपल्याकडे सस्पेन्शनचा जास्त काय रेफरन्स नाही म्हणून मी काय बोलत नाहीये, पण कोलॉइड्स मात्र व्यवस्थित करून घ्या. लक्षात आलं बाळांनो. मग आता गंमत काय होते एक सांगतो. तुम्ही सोल्युशनला काय टर्म वापरल्या तर सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. बरोबर आहे. जे समजून चला आपण मगाशीच म्हटलं की पुन्हा एकदा क्लिअर करा की जे थोड्याशा अमाऊंट मध्ये म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द स्मॉल अमाऊंट सबस्टन्स दॅट वन इज कॉल्ड एज अ सोल्यूट. करेक्ट. आणि लार्ज अमाऊंट मध्ये जे आपल्याला वापरलं जातं त्याला आपण म्हणतो सॉल्व्हंट. आता हे जर होमोजिनियस मिक्सचर आहे तर याला म्हणायचं सोल्यूट आणि सॉल्व्हंट म्हणायचं. जर होमोजिनियस मिक्सचर म्हणजे सोल्युशन साठी. लक्षात आलं का बघा. पण जर हेट्रोजिनियस मिक्सचर आहे आणि कोलॉइड आहे, मी काय म्हणतो लक्षात घ्या, कोलॉइड हे पण एक प्रकारचं सोल्युशनच आहे, फक्त थोडंसं कसं आहे तर पूर्णपणे ट्रान्सपरंट नाहीये. लक्षात आलं. मग कोलॉइड जर असेल तर त्याला पण आपण सोल्यूट आणि सॉल्व्हंटच म्हणतो, पण कोलॉइड साठी का नाही वेगळ्या टर्म्स आहेत. काय आहेत तर जो सॉल्व्हंट आहे किंवा जो जास्त अमाऊंट मध्ये आपण वापरू दॅट वन इज कॉल्ड ॲज अ डिस्पर्शन मीडियम. बघा मी काय म्हटलं, म्हणजे जर कोलॉइड जर असतील तर मग मात्र त्यातला जो सॉल्व्हंट आहे ना त्याला सॉल्व्हंट म्हणायच्या ऐवजी काय म्हणायचं डिस्पर्शन मीडियम म्हणायचं. लक्षात आलं. आणि जो सोल्यूट आहे ना त्याला म्हणायचं डिस्पर्स फेज. दॅट वन इज कॉल्ड ॲज डिस्पर्स फेज. म्हणजे when you can say here we can want to prepare a colloidal solution at that time you can use the terms that are the disperse phase and dispersion medium. What is the disperse phase? The disperse phase is a substance which is used in a small amount. म्हणजे थोडक्यात सोल्यूट. आता लक्षात आलं का बघा. And what is the dispersion medium? Medium म्हटलं की लक्षात येईल. That one is the substance which can be used in a large amount. That one is nothing but the solvent. लक्षात आलं. म्हणजे परफेक्टली सोल्यूट आणि सॉल्व्हंट सोल्युशन साठी वापरायचं. लक्षात घ्या. आणि कोलॉइड साठी काय वापरायचं डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम. बाकी याच्यामध्ये अवघड काही नाहीये. कारण का तर टाइप्स ऑफ कोलॉइड्स त्याच वेळेस आपल्याला टाइप्स ऑफ सोल्युशन्स पण क्लिअर करायचं आहे. एक बाय एक क्लिअर करूया म्हणजे थोडासा अभ्यास आपल्याला कमी करायला लागेल. लक्षात घ्या. ओके. आता आपल्याला जर का कोलॉइडचे एक्झाम्पल घ्यायचे आहेत तर मिल्क एक सगळ्यात चांगले एक्झाम्पल आहे. दॅट वन इज नथिंग बट विच कॅन बी शोज द कोलॉइड. किंवा साधं एक्झाम्पल घ्या तुमच्या माहितीसाठी देतो. आपल्याला नाही का संध्याकाळचं असं आभाळ आपलं असं आकाश आपलं असं काय म्हणतो ब्ल्यू कलरचं किंवा थोडंसं असं रेड कलरचं आपल्याला दिसून येतं का नाही. आपल्याला माहिती आहे की दॅट वन इज नथिंग बट इट इज द इफेक्ट ऑफ डस्ट पार्टिकल. आठवतंय का बघा. इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ दॅट कोलॉइड्स.
ओके, अशी कोलाईडची भरपूर एक्झाम्पल्स आहेत. इव्हन टूथपेस्ट आपलं घ्या, इट इज ऑल्सो अ कोलाइड. ओके, सो इफ यू कॅन से हियर डिपेंड्स ऑन दॅट वन द डिफरंट टाइप्स ऑफ अ कोलाइड्स. ओके, सो फर्स्टली देन यू कॅन टर्न टू द नेक्स्ट वन अँड दॅट इज द टाइप्स ऑफ कोलाइड्स. आता टाइप्स ऑफ कोलाइड्स, दॅट वन इन शॉर्ट यू कॅन से द टाइप्स ऑफ अ सोल्युशन्स. ओके, आता इथं मी म्हणतोय टाइप्स ऑफ कोलाइड्स. आता बघा, टाइप्स ऑफ कोलाइड्स. आता हे आपल्याला जर घ्यायचे आहेत तर आपल्याला एक माहिती पाहिजे, कोलाइड मध्ये आपण दोन टर्म कोणत्या वापरल्या, तर नंबर फर्स्ट वन अँड दॅट वन इज नथिंग बट द डिस्पर्स्ड फेज. बरोबर आहे, ज्याला आपण काय म्हटलं होतं, सोल्यूट म्हटलं होतं. बरोबर आहे, लक्ष देताय का बघा. दुसरी टर्म आपण काय वापरली, तर दॅट वन इज नथिंग बट द डिस्पर्शन मीडियम. बरोबर आहे, म्हणजे याला तुम्ही इथं समजून चाला, अगदी थोडक्यामध्ये डिस्पर्स फेज म्हणला, याला समजून चाला फॉर एक्झाम्पल डिस्पर्शन मीडियम म्हटला. म्हणजे हे झालं सोल्यूट, हे झालं सॉल्व्हंट. सोल्युशन ज्यावेळेस म्हणाल ना त्यावेळेस सोल्यूट आणि सॉल्व्हंट म्हणायचं. कोलाइड म्हणाल तर डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम म्हणायचं. ओके, आणि इकडं प्रत्येकाची आपण काय घेऊया बाळांनो, एक्झाम्पल्स घेऊया. लक्षात आलं, सेम पॅटर्न सोल्युशनला आहे आणि तेच आहे, काही अवघड नाही, तुम्हाला मी खरं सांगतो. ओके, सी वन बाय वन. आता समजून चला, पहिला टाइप आपण काय येणार आहे, तर दॅट वन इज नथिंग बट the type of solution या type of colloids which can be depends on the physical state of that substance. आता फिजिकल स्टेट्स आपल्याला माहिती आहेत, तीन आहेत. नंबर फर्स्ट वन दॅट इज द सॉलिड, सेकंड वन इज द लिक्विड अँड थर्ड वन इज नथिंग बट द गॅस. बरोबर आहे, म्हणजे आपण काय करू शकतो, तर समजून चाला, हा डिस्पर्स फेज पण सॉलिड आहे, डिस्पर्शन मीडियम पण सॉलिड आहे. लक्षात येतंय का बघा, अगदी थोडक्यात आहे. दुसरा टाइप कोणता येऊ शकतो, डिस्पर्स फेज सॉलिड आहे, डिस्पर्शन मीडियम मात्र लिक्विड आहे. पटतंय. तिसरा टाइप आता काही लक्षात आला असेल, डिस्पर्स फेज सॉलिड आहे पण डिस्पर्शन मीडियम गॅस आहे. कळतंय का बघा, म्हणजे आता म्हणताना कसं म्हणायचं, सॉलिड इन सॉलिड, सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन गॅस. आलं. आता नंबर फोर्थ काय येईल, तर मग आता इकडं सॉलिड संपलं, आता इथं लिक्विड घेऊया, म्हणजे लिक्विड इन सॉलिड असं येईल. समजून चला, फिफ्थ काय येईल, लिक्विड इन लिक्विड. आता लक्षात येत आहे का बघा. सिक्स्थ काय येईल बाळांनो, लिक्विड इन गॅस. म्हणजे आपण इकडे काय वापरलं, द लिक्विड ॲज अ डिस्पर्स फेज, या यू कॅन से सॉल्यूट पार्टिकल्स अँड दीज आर नथिंग बट द डिस्पर्शन मीडियम, दॅट आर नथिंग बट द डिस्पर्स, यू कॅन से सॉल्वंट पार्टिकल्स. बरोबर. नंबर 7 काय येईल आता, सॉरी लक्षात येत आहे का बघा, गॅस आहे, इथं काय येईल, सॉलिड. आता इकडं नंबर 8 काय येईल, गॅस इन लिक्विड. आणि नंबर 9 काय येईल, तर गॅस इन गॅस. सो दीज आर द टोटल 9 टाइप्स ऑफ अ सोल्युशन. बघा इथं लक्षात आलं का, आपण अगदी थोडक्यात क्लिअर करूया. असे 3 भाग पाडले. आता इथं काय करायचं, सी फर्स्ट वन, इफ यू कॅन से हियर देर आर द टोटल 9 टाइप ऑफ सोल्युशन्स. हे सोल्युशनचे पण टाइप्स आहेत अँड दॅट आर नथिंग बट द टोटल टाइप्स ऑफ कोलाइड्स आर ओनली 8. कोलाइड मध्ये मात्र इथं तुम्हाला 9 टाइप नाहीत. कोणता नाहीये, तर हा जो टाइप आहे का नाही, गॅस इन गॅस, याचं एक्झाम्पल आपण असं घेऊया अँड दॅट वन इज नथिंग बट द एअर. You know very well, air is a homogeneous mixture of different gases. म्हणजे आता आपण हवा म्हटलं तर आपल्याला माहिती आहे त्याच्यात नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, ऑक्सिजन आहे, सल्फर डायऑक्साइड आहे, कार्बन मोनॉक्साइड आहे, कितीतरी गॅसेस आहेत. म्हणजे एअर हे एक्झाम्पल कुणाचं आलं, तर इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस. म्हणजे इथं समजून चाला, अगदी जर एक गॅस आहे आणि बाकीचे गॅसेस काय होतील, सॉल्व्हंट म्हणून काम करतील. म्हणजे हे जे आहे का ना, हे क्लिअर कट सोल्युशनचं एक्झाम्पल आहे. एअर इज ऑल्सो सोल्युशन. लक्षात घ्या, मी परत परत बोलतोय, सोल्युशन म्हटलं की फक्त सॉल्व्हंट म्हणून लिक्विड असं डोळ्यापुढं आणायचं नाही. आपल्या डोक्यात एकच येतं की NaCl इन वॉटर, शुगर इन वॉटर, म्हणजे आपल्याला माहिती आहे सॉलिड इन लिक्विड, दॅट इज कॉल्ड एज अ सोल्युशन. असं नाहीये बाळांनो, लक्षात घ्या. गॅस इन गॅस, दॅट वन इज ऑल्सो सोल्युशन. ओके, एअर इज अ सोल्युशन बट इट इज अ होमोजिनियस मिक्सचर, म्हणून याला कोलॉइड मध्ये घ्यायचं नाही. म्हणजे आता लक्षात आलं.
म्हणजे सोल्युशन म्हटलं तर देर आर टोटल 9 टाइप ऑफ सोल्युशन्स आणि कोलाइड म्हटलं तर देर आर टोटल 8 टाइप ऑफ कोलाइड्स. बाकी काहीही अवघड नाहीये. अगदी मी थोडक्यात तुम्हाला इथं आयडिया देणार आहे, लक्षात घ्या. ओके, आता व्हेन यू कॅन टर्न टू दॅट इज द टाइप्स ऑफ कोलाइड्स. आता स्पेसिफिक कोलाइड घेऊया आपण. आपल्याला माहिती आहे सॉलिड इन सॉलिड आहे. बघा मी काय म्हणतोय. व्हेन यू कॅन से हियर सपोज फॉर एक्झाम्पल व्हॉट आय से that one is nothing but if the solid dissolved in solid solution जर मी घेतलं homogeneous mixture तर सगळ्यात चांगलं एक्झाम्पल मला कशाचं येईल तर that one is nothing but the alloys. Alloys are nothing but when you can say here sorry, alloys are nothing but a homogeneous mixture of different मेटल्स. हे आपल्याला माहिती आहे. मग आता आपल्याला इथं सॉलिड इन सॉलिड घेतलं तर अलॉईज हे सोल्युशनसाठी एक्झाम्पल झालं. मी दोन्ही मिक्सअप करतोय, लक्षात घ्या. पण त्याच्यासाठी समजून चला सगळ्यात चांगलं एक्झाम्पल आपण घेतलं का नाही तर दॅट वन इज नथिंग बट द कलर्ड ग्लासेस. आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा, कलर्ड ग्लास. कलर्ड ग्लास घेतलं तर सॉलिड इन सॉलिड असं आपल्याला त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. आता ह्या सॉलिड इन सॉलिडला बघा मी काय म्हणतोय, त्यांनी काय म्हटलंय तर दॅट वन इज ऑल्सो कॉल्ड ॲज, जरा हे लक्षात घ्या, इट इज कॉल्ड ॲज सॉलिड सोल. याला काय म्हटलं, सोल म्हटलं. तुम्ही पुस्तक व्यवस्थित वापरला अकरावी तर लक्षात येईल. सॉलिड इन लिक्विडला त्यांनी काय वापरलाय शब्द तर दॅट वन इज ओनली सोल. आणि सॉलिड इन गॅस इट इज कॉल्ड ॲज एरोसोल. हे मी मुद्दा म्हणून अगोदर लिहून ठेवलं का तर सोल म्हणजे नेमकं काय. तर एवढं आपल्या डोक्यात आलं ना की इफ द डिस्पर्स फेज इज अ सॉलिड ॲट द टाइम इट इज कॉल्ड एज द सोल. मी काय म्हटलं लक्षात आलं का बघा. व्हेन द डिस्पर्स फेज इज अ सॉलिड इट इज कॉल्ड एज द सोल. अगदी साधं एक्झाम्पल आहे बघा. सॉलिड इन सॉलिड, सॉलिड सोल. सॉलिड इन लिक्विड, लिक्विड सोल म्हणायच्या ऐवजी नुसतं सोल म्हटलंय. सॉलिड इन गॅस इट इज कॉल्ड एज द एरोसोल. आता साधं एक्झाम्पल घ्या. सॉलिड इन लिक्विड, जर का मी इथं NaCl ॲक्वियस लिहिलं तर हे एक्झाम्पल कोणाचं होईल तर इट इज नथिंग बट द सोल्युशन. लक्षात येत आहे का बघा, ॲक्वियस NaCl इट इज अ सोल्युशन. ओके, पण याच्या ऐवजी ओके आता जर आपण एक्झाम्पल लिहिलं पेंटचं, रंग आपण घेतो, लक्षात आलं, पेंट घ्या एक्झाम्पल. किंवा समजून चला फॉर एक्झाम्पल मडी वॉटर घ्या. लक्षात येत आहे का बघा, पुस्तकातलीच एक्झाम्पल आपण घेऊया. दॅट वन इज नथिंग बट द मडी वॉटर. म्हणजे थोडंसं पाण्यामध्ये आपल्याला काय म्हणतो आपण मड पार्टिकल्स असतात का नाही ते. पण पेंट घ्या, पेंटवर लक्ष येईल तुमच्या. पेंट हा जनरली लिक्विड फॉर्ममध्ये आहे, पण त्याच्यामध्ये कमी प्रमाणात कोण आहेत तर सॉलिड्स आहेत ना. म्हणजे कोणता टाईप आला, सॉलिड इन लिक्विड. बघा लक्षात घ्या, आता सॉलिड इन लिक्विड आहे पण पेंटमध्ये तुम्हाला पूर्णपणे ट्रान्सपरन्सी दिसत नाही. म्हणजे पेंट हे एक्झाम्पल झालं कोलॉइडचं, पण ॲक्वियस NaCl हे एक्झाम्पल कशाचं झालं तर सोल्युशनचं. म्हणून मी दोन्ही ॲट ए टाइम तुम्हाला थोडंसं सांगतोय. लक्षात येतंय का बघा, म्हणजे याप्रमाणे बाळवणं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके, आता सॉलिड इन गॅस दॅट वन इज कॉल्ड एज द एरोसोल. आता समजून चला सॉलिड इन गॅसला सगळ्यात चांगलं एक्झाम्पल तुम्ही घेतलं स्मोक पार्टिकल्स. दॅट वन इज नथिंग बट द स्मोक पार्टिकल. धूर आपण घेतो, हवेमध्ये धूर सोडतो, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे धुराचे जे पार्टिकल्स आहेत सॉलिड पार्टिकल्स आहेत. सॉलिड पार्टिकल इन गॅसियस स्टेट दॅट इज कॉल्ड द एरोसोल. इट इज अ कोलॉइडल सोल्युशन. लक्षात येतंय का बघा. म्हणजे थोडक्यात आता सोल्युशन आणि कोलॉइड सोल्युशन मी आता जास्त हे करत बसत नाही. आता आपण आपल्या आर्टिकलकडे येऊया कोलॉइड्समध्ये. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, आता मी इथं काय करतो तर थोडीशी ही टर्म कॅन्सल करतो. सॉलिड सोल कॅन्सल करतो, एरोसोल पण कॅन्सल करतो. जरा बघा लक्षात घ्या, सॉलिड इन लिक्विड आहे ना तर त्याला म्हणायचं सोल. काय म्हटलं मी बघा लक्षात घ्या, ही टर्म मात्र लक्षात ठेवा. सॉलिड इन लिक्विड दॅट इज कॉल्ड एज द सोल. आता लिक्विड इन सॉलिड आहे. ओके, लिक्विड इन सॉलिड दॅट वन इज कॉल्ड एज द जेल. लक्षात येतंय का बघा, त्याला जेल म्हणाय, JAIL नाही, ती जेल म्हणजे आपल्याला माहिती आहे पोलिसांची, ती नाही. GEL जेल, कोलगेट जेल, क्लोजअप जेल, ते जेल. ओके, आणि लिक्विड इन लिक्विड असेल ना तर इट इज कॉल्ड ॲज इमल्शन. ह्या तीन टर्म्स आपल्याला 11th ला लागणार आहेत. नंबर फर्स्ट वन इज द सोल, जेल आणि इमल्शन. हे तुम्हाला मी परत परत का बोलतोय तर आपल्याला एक गोष्ट काय प्रॉब्लेम येतो माहिती आहे का तर इफ यू कॅन से हियर सपोज फॉर एक्झाम्पल इन सोल, जेल अँड इमल्शन व्हॉट इज द
फिजिकल स्टेट ऑफ डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम हे आपल्या लक्षात येत नाही बाळांनो. मग जर सोल असेल तर जनरली लक्षात घ्या डिस्पर्स फेज सॉलिड, डिस्पर्शन मीडियम लिक्विड. जेल असेल डिस्पर्स फेज लिक्विड, डिस्पर्शन मीडियम सॉलिड. आणि जर का इमल्शन असेल तर लिक्विड इन लिक्विड. आलं लक्षात. आता सी वन बाय वन. आता लिक्विड इन सॉलिड सगळ्यात चांगले एक्झाम्पल कोणतं आहे तर तुम्हाला मी इथं कोलगेट जेल वगैरे म्हटलं, दॅट वन इज नथिंग बट द टूथपेस्ट, या यू कॅन से जाम, या जेलीज, या यू कॅन से कॅडबरीज. सगळे चॉकलेट्स घ्या ना बाळांनो, जाम जेलीची चॉकलेट जे आहेत का नाही हे सगळे कशामध्ये बसतात, लिक्विड इन सॉलिड. सॉलिड जास्त प्रमाणात आहे. लक्षात घ्या. समजून चला टूथपेस्ट आहे, आपल्याला माहिती आहे आपण सकाळी ब्रश करताना टूथपेस्ट घेतो, जास्त प्रमाणात काय सॉलिड आहे. पण आपण ज्याला प्रेस करतोय याचा अर्थ त्याच्यामध्ये लिक्विड पार्टिकल्स आहेत, म्हणून त्याला काय म्हणायचं, जेल म्हणायचं. कारण याचे परत आपल्याला टाइप्स आहेत. लक्षात घ्या. सोल म्हणजे काय, जेल म्हणजे काय, इमल्शन म्हणजे काय. आलं लक्षात. लिक्विड इन लिक्विड. आता लिक्विड इन लिक्विडची गंमत सांगतो मला, समजून चाला. व्हेन यू कॅन कन्सिडर अल्कोहोल विथ वॉटर, हे जर एक्झाम्पल घेतलं, अल्कोहोल इन वॉटर, इथाल अल्कोहोल इन वॉटर, तर आपल्याला माहिती आहे अल्कोहोल कॅन बी कम्प्लिटली मिसिबल विथ वॉटर. मिसिबल हा शब्द वापरला मी का, तर जर लिक्विड लिक्विड असेल तर मिसिबल म्हणायचं, आणि सॉलिड इन लिक्विड असेल ना तर सोल्युबल म्हणायचं. लक्षात आलं. मग अल्कोहोल विथ वॉटर घेतलं तर एक ट्रान्सपरंट सोल्युशन मिळतं, म्हणजे इट इज अ सोल्युशन. पण याच्या ऐवजी समजून चाला जर का आपण मिल्क घेतलं तर इट इज अ कोलॉइड. लक्षात येतंय का बघा. म्हणजे मिल्क इज अन एक्झाम्पल ऑफ अ लिक्विड इन लिक्विड, इट इज द इमल्शन. मिल्क इट इज अ इमल्शन. म्हणजे याप्रमाणे आपल्याला एक्झाम्पल देता आली पाहिजेत. आता लिक्विड इन गॅस, म्हणजे समजून चला फॉर एक्झाम्पल लिक्विड आहे आणि तुमची डिस्पर्स फेज काय, गॅस आहे. दॅट वन इज नथिंग बट फॉर युअर सपोज फॉर एक्झाम्पल फॉगचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. फॉग इट इज अ लिक्विड इन गॅस. ओके. आता फॉग म्हटलं की आपल्याला माहित आहे आपण धुकं पडतं सकाळी वगैरे, आहे का नाही. म्हणजे थोडक्यात त्यात लिक्विड पार्टिकल्स असतात आणि ॲटमॉस्फेरिक एअर आहे, गॅसेस इन स्टेट. लक्षात आलं. स्मोक वेगळं आणि फॉग वेगळं, लक्षात घ्या. आणि दोघांचं जर का तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर तुम्हाला माहिती आहे स्मॉग तयार होतो. ओके ठीक आहे. नंबर नेक्स्ट वन, गॅस इन सॉलिड. आता कमी प्रमाणात गॅस आणि जास्त प्रमाणात सॉलिड आहे. सगळ्यात चांगलं एक्झाम्पल कोणतं आहे तर इट इज नथिंग बट द ब्रेड, या यू कॅन से दॅट वन इज केक. केकचं एक्झाम्पल इथं द्या. लक्षात येतंय का बघा. गॅस इन लिक्विड, कमी प्रमाणात गॅस आणि जास्त प्रमाणात लिक्विड आहे. इट इज नथिंग बट व्हेन यू कॅन से सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ दॅट इज द व्हीप क्रीम. ओके. हे एक्झाम्पल आपल्याला पुस्तकात दिले ते आपण घेऊया. व्हीप क्रीमचं एक्झाम्पल घ्या बाळांनो. आणि व्हेन यू कॅन से हियर दॅट इज द कोलॉइडल सोल्युशन. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या, कोलॉइडल सोल्युशन मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर व्हेन यू कॅन से हियर द डिफरंट टाइप्स ऑफ कोलॉइडल सोल्युशन. and different types of colloidal solution that are depends on the physical state of disperse phase and dispersion medium. मी परत एकदा सांगतोय, सोल्युशन आणि कोलॉइडल सोल्युशन यांचे टाइप एवढेच आहेत, याच्यापेक्षा वेगळं काय नाही. 12वी मध्ये परत हे तुम्हाला होणार आहे आणि परत रिपीट करावं असं मला नाही वाटत, म्हणून मी तुम्हाला म्हटलं बाकी काय नाही. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की जर इथं तुम्हाला कोलॉइडल सोल्युशन आहे तर सोल्यूटला म्हणायचं डिस्पर्स फेज आणि सॉल्व्हंटला म्हणायचं डिस्पर्शन मीडियम. हा पहिला पॉइंट. दुसरं, सॉलिड इन लिक्विड आहे कोलॉइडला, सॉलिड इन लिक्विड तर सोल, लिक्विड इन सॉलिड तर जेल आणि लिक्विड इन लिक्विड इमल्शन. बाकीची एक्झाम्पल्स थोडीशी करून घ्या. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मग आणखीन पुढं काही त्यांचे टाइप्स ऑफ कोलॉइड्स वगैरे जे असतील ते आपण क्लिअर करूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.